वेदांतांनी लिहिलेल्या या पुस्तकामध्ये काय काय समाविष्ट आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्या सर्वांनाच आहे. तर या पुस्तकाचा परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करते लेखिका, कवयित्री, व्याख्यात्या, प्रवचनकार आणि अनेकांना गुरुस्थानी असलेल्या अंजलीताई बर्वे यांना. स्वतः अंजलीताईंची 18 छोटी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अध्यात्माचा गाढा अभ्यास त्यांचा आहे आणि वेगवेगळ्या विषयांवर अनेक ठिकाणी त्यांची रसाळ प्रवचनं होतच असतात. तर मी अंजलीताईंना विनंती करते. व्यासपीठावरील मान्यवर आणि रसिक हो, नमस्कार. सुरुवातीपासूनच पाहिलं तर अतिशय दिमाखात असं हे काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे. म्हणून सुरुवातीलाच चिन्मयचं मी अभिनंदन करते. वेदांत आणि चिन्मय एकच आहे, जसं हे जोड काव्य एकच आहे. इतकी वैशिष्ट्ये आहेत. आत्ता आपल्या सगळ्यांना हे जाणवतं आहे की सुरुवातीला हे सगळं पाहिल्यानंतर ही झाडी, ते हृदय, त्याच्यानंतर मन माझे लिहिणारा आपला कवी, तिथपासून जी सुरुवात झाली, तिसरी घंटा आणि प्रत्येकाला सन्मानानं दिलेलं श्रीफळसुद्धा अगदी निवडक मोठं. तर अतिशय सुंदर रंगकर्मींचं कौतुक यासाठी आहे की हे चिपळूणचं वैशिष्ट्य आहे की चिपळूणमध्ये कुठचाही कार्यक्रम, विशेषतः साहित्यिक कार्यक्रम होत असतात किंवा कला सादर होत असतात, तेव्हा सगळे लोक एकत्र येतात. तिथे जात नाही, पात नाही, पक्ष नाही, संस्थांचं असं तुझी माझी नाही, सगळेजण एकत्र येतात आणि अतिशय कौतुकानं आणि उत्साहानं, म्हणजे जेव्हा प्रकाशन करायचं ठरलं त्या वेळपासून जर बघितलं तर मीटिंगवर मीटिंग होत होत्या, प्रत्येकाला वेगवेगळ्या कल्पना सुचत होत्या आणि आज आपण त्याचं मूर्त स्वरूप बघतोय. तर आज जो उत्साह इथे आहे, तर प्रत्येकाला इथे कविता वाचायच्या आहेत वेदांतच्या, त्याच्यात 7-8 जण कविता वाचणार आहेत. आपले मान्यवरसुद्धा इथे मनोगत व्यक्त करणार आहेत आणि अगदी सरळ आहे, पुस्तक प्रकाशन आहे म्हटल्यावर प्रत्येकजण समयोचित म्हणून पुस्तकावरच बोलणार आहे याची जाणीव ठेवून मी कमीत कमी वेळामध्ये आपल्यासमोर काही विचार ह्या पुस्तकाबद्दल मांडते. पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखवण्यापेक्षासुद्धा या पुस्तकाची जी वैशिष्ट्य म्हटली की इकडे दिल का लहेजा आहे आणि इकडे मन माझे आहे, याला मलपुष्ट नाही या पुस्तकाला. तर अशा अर्थानं, सगळ्या अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण असं हे पुस्तक आहे किंवा काव्यसंग्रह आहे. इथे भावकाव्य असं म्हटलेलं आहे, तर ही सुंदर शब्दप्रयोग आहे. तर असं हे पुस्तक, तर या पुस्तकाचं दुसरं एक वैशिष्ट्य मला जाणवलं की या पुस्तकामध्ये जे काव्य आहे किंवा विचारतरंग आहेत, तितक्याच तोलामोलाचे समीक्षकांनी किंवा अभ्यासकांनी मांडलेले विचार पृष्ठसंख्येच्या दृष्टीनं सुद्धा आहेत. आणि त्यामुळे आता कविता वाचन इथे होणारच आहे. सर्वसाधारणपणे पुस्तक परिचय करून देताना मग तो कथासंग्रह असेल, कविता संग्रह असेल, त्यातली उदाहरणं देत देत त्यातली झलक दाखवत त्या अंतरंगाबद्दल बोललं जातं. पण आपल्याला कवितांची झलक पाहायला मिळणार आहे. ह्या काव्यसंग्रहाच्या बाहेरच्या कविता बऱ्याचशा घेतलेल्या आहेत, तरीसुद्धा कविता कशा आहेत कवीच्या हे आपल्याला कळणार आहे. त्यामुळे माझ्यानंतर बोलणारे वक्ते आहेत हे सगळं गृहीत धरून पुनरावृत्ती टाळता येईल असं मनात आणून जे काही बोलता येईल ते बोलावं, असं मी पहिलं जे काही ठरवलं होतं ते रद्दबादल करून ठरवलेलं आहे. तर इथे मला असं वाटतं की जाणकारांनी ह्याच्यात जी मतं दिलेली आहेत त्याच्याबद्दल मी बोलते की हे जे अभ्यासक आहेत, हे रसिक आहेत, त्यांनी या उदयोन्मुख कवीबद्दल कौतुकानं काढलेले उद्गार आहेत, प्रशंसा आहे आणि त्या प्रशंसेतून किंवा त्या कौतुकातूनच आपल्याला कवी काय आहे आणि त्याच्या कविता काय असतील याची कल्पना येईल आणि उत्सुकता वाढवणं हेच आत्ता इथे स्टेजवर माझं काम आहे. तर मनमाझे आणि दिल का लहेजा असं हे जोड काव्यसंग्रह म्हणायचं किंवा द्विदल म्हणूया आपण. तर असं हे जे काव्यसंग्रह आहे त्याच्यात इथे जे नामवंत बसलेले आहेत त्याच्यात लोकप्रिय आपले कवी, शीघ्र कवी प्रमोद जोशी यांनीही शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि ते शुभेच्छा देताना ते असं म्हणतात की मोठ्या कवितेचं जे स्वरूप आहे किंवा त्याची जी परिणामकारकता आहे, ती परिणामकारकता 4 ओळीमध्ये बांधणं तसं सोपं नाही. आणि असं असूनसुद्धा ते चिन्मयने, तन्मयतेनं ती हिंमत दाखवलेली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आणि खरंच आहे, मळलेल्या पायवाटेने जाणं त्यातल्या त्यात सोपं असतं, पण आपली पायवाट आपण तयार करायची ह्याच्याकरता हिंमत तर लागतेच. प्रमोददादांनी म्हटल्याप्रमाणे धैर्य लागतं.
त्याच्याचबरोबर आत्मभान लागतं आणि स्थिर बुद्धी लागते. आणि ती स्थिर बुद्धी आणि ते आत्मभान या वयातसुद्धा या कवीला आहे. कविता वाचताना आपल्या ते लक्षात येतं. त्याच्यानंतर नारायण जाधव यांनीसुद्धा अतिशय सुंदर विचार व्यक्त केलेले आहेत. त्यांनी त्याला मुक्तकांमधून असं म्हटलेलं आहे, या काव्याला मुक्तक असं म्हटलेलं आहे. तो शब्दसुद्धा खूप भावण्याजोगा आहे आणि छान आहे. आणि ह्याचं कवीला भान आहे, मी काय लिहितोय, मला कुठच्या प्रकारचं लिहिलं गेलं आहे माझ्याकडनं ते मला माहिती आहे, असं कवी आपल्या मनोगतात सांगतोय की ह्याला तुम्ही काव्यच म्हणा, चारोळीच म्हणा, असा माझा अट्टाहास नाही. कारण पारंपरिकरित्या कवितेची जी चौकट आहे किंवा आकृतीबंध आहे, मग लय आहे, ताल आहे, छंद आहे, यमक आहे, अलंकार आहेत, रसपरिपोष आहे, हे त्याच्यात असेलच असं नाही, नसेल असंही नाही. तुम्ही त्याला काव्य म्हणू नका, हे माय स्टेटस आहे की आजच्या जमान्यामध्ये स्मार्टफोनमध्ये जे स्टेटस ठेवलं जातं ते विचार माझे मी व्यक्त केलेले आहेत. तुम्ही त्याला काहीही म्हणा. आणि ही जाणीव असणं खूप महत्त्वाचं आहे, ती जाणीव त्याला आहे. आणि म्हणूनच नारायण जाधवनी पण असं सांगितलं, त्याला समजावतानाही सांगितलं की आयुष्यात वपू असं म्हणतात की आयुष्यात एक क्षण असतो तो भाळण्याचा असतो, बाकी सगळे सांभाळण्याचे असतात. तसंच अगदी निर्मितीच्या बाबतीतसुद्धा एक क्षण, एक स्फुल्लिंग हे निर्मितीचं असतं आणि बाकीची सगळी कारागिरी असू शकते. आणि त्यामुळे तो निर्मितीचा क्षण जपणं, तो कळणं, ते आत्मभान असणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ते आत्मभान आपल्या कवीला आहे असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर अनेकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याच्यात डॉक्टर रेखाताईंनी सुद्धा सांगितलं की आज धावपळीचं जग आहे. आज तिसरी घंटा झाल्यावर मी म्हटलं खरंच आता नाटक बघावं असं वाटायला लागलं आहे. कारण आम्हाला चिपळूणकरांचं दुर्दैव आहे, कारण आम्हाला नाटकं बघायला आता मिळत नाही आहेत. तर ती घंटा झाल्यावरच असं वाटायला लागलं की अरे नाटक व्हायला हवं इथे. तर या ठिकाणी पूर्वीची जर नाटकं तुम्ही बघितलीत, रंगकर्मी बरेचसे इथे आलेले आहेत म्हणून तिथून मी सुरुवात करते की पूर्वी 4-4 अंकी नाटकं असायची. म्हणजे रात्रीचा समय सरून येतं उशक्काल, हा खरोखर उशक्काल व्हायची वेळ आलेली असायची. पण आज लोकांना वेळ नाही. 4 अंकी नाटक 3 अंकीवर आलं, 3 अंकीचं 2 अंकीवर आलं, आता 1 अंकी 1 तास. पिक्चरचं, सिनेमाचंही तसंच झालेलं आहे. आता शॉर्ट फिल्म यायला लागलेल्या आहेत, कारण मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्राचा नियम इथे सुद्धा लागू होतो. आणि रेखाताई म्हणतात चिन्मयने ते ओळखलं आहे. लोकांना अलंकारिकता, शब्दसौंदर्य, रसपरिपोष हे आवडत असलं तरी आज वेळ नाही आहे, तुला काय म्हणायचं आहे पटकन सांग. तर हे जे पटकन सांग ही जी आवश्यकता आजच्या काळात निर्माण झालेली आहे ती त्याने ओळखलेली आहे. आणि म्हणून या सगळ्याला बाकीच्याला फाटा देऊन त्याने नेमकेपणानं आपले विचार मांडलेले आहेत. कवी चंद्रकांत राठोड यांनीसुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि ते शुभेच्छा देताना असं म्हणतात की मानवी मनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न या कवीनं केलेला आहे. मन माझे किंवा दिल का लहेजा असं त्याचं नाव असलं तरी आपण प्रत्येकजणच माझं मन असलं तरी मी विचार दुसऱ्याचा करत असते. आणि त्यामुळे या कवीनंसुद्धा स्वतःबरोबरच इतरांचा विचार केलेला आपल्याला काव्यातून दिसतो. सामाजिक काव्य आहे, राजकीय म्हणजे काव्य म्हणजे विचार आहेत, सामाजिक विचार आलेत, राजकीय विचार आलेत, नीतिमत्तेवर विचार आलेले आहेत, माणुसकीवर विचार आलेले आहेत. एकूणच ऋणानुबंध, नाती, मूल्यव्यवस्था, या सगळ्या शिक्षण व्यवस्था, पर्यावरण, या सगळ्याचे विचार अगदी थोडक्यात 3-4 ओळींमध्ये त्याने प्रत्येक ठिकाणी समर्थपणे मांडलेले आपल्याला दिसतात. तशी वेगवेगळ्या लोकांची आपण समीक्षा किंवा अभ्यास बघतोय. आपल्या या छोट्या तरुण कवीबद्दल त्यांनी म्हटलेलं, आपले अरुण इंगवले, म्हणजे मी मुद्दाम करून सांगेन आज ते आले नाही आहेत, आज त्यांचा सन्मान करायचा होता, पण मी ती संधी सोडत नाही बोलण्याची की आबुडघेऱ्यातला सूर्य, एकांकिकाही त्यांच्या आहेत, पण आज आबुडघेऱ्यातल्या सूर्यामुळे अनेक पारितोषिकं त्यांना मिळाली. पण ह्या व्यतिरिक्तसुद्धा त्यांचा मोठा परिचय करून द्यायचा झाला तर बोलीभाषेचे ते अभ्यासक आहेतच, पण तळागाळातल्या गोरगरीब किंवा पाठी राहिलेल्या, ज्याला स्टेजचा हव्यास नाही पण अतिशय सुंदर लिखाण करणारा लेखक ते शोधत असतात. आणि त्या लेखकापर्यंत पोचून त्याला लोकांपर्यंत कसं आणायचं, स्टेजवर कसं आणायचं किंवा त्याला संधी कशी मिळवून द्यायची, याकरता ते सातत्यानं प्रयत्न करत असतात. तर असे अरुणदादा चिन्मयबद्दल लिहिताना म्हणतात की उत्स्फूर्तपणे व्यक्त होण्याच्या निकडीतून ही कविता जन्माला आलेली आहे.
बघा, उत्स्फूर्तपणे व्यक्त होण्याची निकड प्रत्येकालाच असते आणि मला हे अरुणदादांनी लिहिलं म्हणून विशेष वाटतं, कारण अरुणदादा स्वतः अतिशय अबोल आहेत, म्हणजे मोकळेपणाने ते बोलत नाहीत, व्यक्त होत नाहीत. आणि अशी जी लोकं आहेत त्याच्यात वेदांत आहे, त्याच्यात चिन्मय आहे. मी मीटिंगला जाताना सुद्धा म्हटलं, चिन्मय बोलत नाही ना, अजिबात अबोल आहे तो. पण अबोल आहे म्हणण्यापेक्षा त्याचं बोलणं किंवा त्याचं व्यक्त होणं हे वेगळ्या प्रकारचं आहे. काही जण काव्यातून व्यक्त होतात, लेखनातून व्यक्त होतात, आपल्या कलेतून व्यक्त होत असतात. तो तबला सुंदर वाजवतो, सिंथेसायझर हेही त्याचं एक सुंदर माध्यम आहे व्यक्त होण्याचं. आणि आज तो 4 वर्ष इंजिनिअरिंगला आहे, तर तिथेसुद्धा तो टॉपर आहे. हे सुद्धा त्याचं अभ्यासाकडे बघणं किंवा त्या दृष्टीनं व्यक्त होणं आहे, गांभीर्यानं व्यक्त होणं आहे. तर ही व्यक्त होण्याची परिभाषा प्रत्येकाची वेगळी असते. आणि म्हणून अरुणदादांनी जे म्हटलं आहे की व्यक्त होण्याच्या निकडीतून त्याचं हे काव्य आलेलं आहे असं मला वाटतं. प्राध्यापक संतोष गुणबरे रूपक कथा विशेष करून लिहिण्याकडे त्यांचा कल आहे आणि अतिशय समर्थपणे ते आपले विचार त्याच्यातून मांडतात. तर त्यांनी असं म्हटलं आहे की चिन्मय स्वतःच्याच सत्सद विवेक आत्म्याचा विकास घडवून सर्वांप्रती प्रेम वाटण्याचा प्रयत्न करत आलेला आहे. ही सत्सद विवेकबुद्धी असणं, नीतिमूल्य संस्कार असणं ही आज नितांत गरज आहे. आणि मला असं वाटतं की पुढच्या पिढीला नावं ठेवत बसलेल्या लोकांना चिन्मयसारखे लोक दिसून देत की आजही आमचे तरुण मुलं चांगली आहेत, चांगल्या विचारांची आहेत, चांगल्या पद्धतीनं ती स्वतःलाही घडवत आहेत. म्हणजे बोरकर जसं म्हणाले ना की मी अनेक कविता केल्या आणि कविता करता करता माझी कविता विकसित होत गेलीच, पण त्याच्याबरोबर मीही विकसित झालो. आणि हे खूप महत्त्वाचं असतं. चिन्मय स्वतः कविता जगला, जगता जगता त्याने कविता केल्या, कविता करता करता त्रयस्थ होऊन साक्षी भावानं स्वतःच्या कवितांकडे तो बघू शकतो या वयात. हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे आत्मविकास जो आहे, आत्मभान जे आहे, तो आत्मविकास या कवितेतून आपलाही होत असतो. आणि तशी त्याची जी सत्सद विवेकबुद्धी आहे किंवा विचार करण्याची ताकद आहे, लोकांचा वर्तनशास्त्राबद्दलचा त्याचा जो अभ्यास आहे, तो आपल्याला या काव्यातून दिसत असतो. तर इकडून दिल का लहेजा मध्ये सुद्धा ज्या हिंदी कविता आहेत की भाऊनी म्हटलेलं आहे की रसिकांना त्याने आव्हान केलेलं आहे की कुठचंही लेबल लावायचा प्रयत्न करू नका, तुम्ही वाचा. तर तो एका वेगळ्या अर्थानं म्हटलेला आहे. पण मला असं वाटतं की तुलना करणं हा माणसाचा स्वभाव आहे. आणि त्यामुळे तुलना करताना असं चांगलं वाईट म्हणण्यापेक्षा मला असं पटकन वाटलं की अगदी आपण ही दाद दिलीच पाहिजे की मराठी ही त्याची मातृभाषा आहे, पण हिंदीतून सुद्धा त्याने जे काव्य लिहिलेलं आहे ते मला अधिक जोरकस वाटलं, अधिक सुंदर वाटलं. तो लहेजा त्याने म्हटला आहे तो हिंदीचा सुद्धा त्याच्याकडे चांगला आहे आणि तो समर्थपणे हिंदीतून व्यक्त झालेला आहे. तर याच्यामध्येही प्रस्तावना किंवा शुभेच्छा ज्या दिलेल्या आहेत त्या प्रमोददादांनीही दिलेल्या आहेत आणि अरविंद दोडे यांनी दिलेल्या आहेत. अरविंद दोडे असं म्हणतात, मूलतः कवि की आत्मबुद्धि का स्तर उसकी देहबुद्धि के स्तर से बहुत ऊंचा है. वाह, क्या बात है. म्हणजे अक्षरशः ह्याच्याहून सुंदर दाद असू शकत नाही. मी जे मगाशी म्हटलं की कविता लिहिता लिहिता आपण विकसित होत जातो, तसं वेदांताने ज्या कविता केलेल्या आहेत त्याच्यामध्ये देहबुद्धीपेक्षा आत्मबुद्धी ही चा स्तर हा अधिक उंच आहे असं ते म्हणतात. म्हणजे वेदांत तुझ्याकडनं आम्हाला आणखी पुढे जे लिहित जाशील किती अपेक्षा आहेत त्या बघ. अतिशय सुंदर पद्धतीनं जर या वयात तू व्यक्त होत असलास, अतिशय संयमी पद्धतीनं व्यक्त होणं, माणसांचे वर्तन व्यवहार समजणं हे गरजेचं असतं आणि ते तू आज ह्या काव्यातून आम्हाला दाखवून दिलेलं आहेस. कवी का विचार विश्व बिलकुल स्वतंत्र और स्वयंभूव आहे आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे. बरेचदा असं होतं की मला ज्या कविता आवडतात किंवा मला जे कवी आवडतात त्यांचं अनुकरण करावंसं मला तीव्रतेनं वाटतं किंवा नकळत होतं. हे गायन क्षेत्रातही झालेलं आहे, चित्रकलेच्या क्षेत्रातही झालेलं आहे, अनेक कलांच्या क्षेत्रात हे मोठ्या मोठ्या लोकांकडून होतं की मला जो आदर्श वाटतो त्याचं अनुकरण करावंसं वाटतं. पण इथे मात्र ही अनुकरण प्रियता त्याने टाळलेली आहे, कारण स्वयंभूव अशी त्याची प्रज्ञा आहे आणि स्वतंत्र असं त्याचं व्यक्तिमत्व आहे किंवा विचार विश्व आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर एकूणच या कविता संग्रहामध्ये छोटेखानी कविता आहेत, पटकन येता जाता वाचू शकाल अशा कविता आहेत, त्या जरूर वाचा, विकत घेऊन वाचा आणि कवीला प्रोत्साहन द्या. पण ह्याच्यामधलं जे एकूण विश्व आहे
कवितेचं जे आंतरविश्व असतं ना, याच्यामध्ये वेगवेगळे स्तर असतात. म्हणजे तिथे कल्पनाविलास असेल, तिथे भावसौंदर्य असेल, तिथे शब्दसौंदर्य असेल किंवा अर्थपूर्णता असेल, तर इथे आध्यात्मिकता आणि ऐहिकता यांचं अतिशय सुंदर विलोभनीय दर्शन आपल्याला ह्या कवितांमधून घडत असतं. तर इथे विचारविश्वाला जास्त वेटेज आहे असं मला वाटतं, की जास्त प्रमाणामध्ये विचारांना महत्त्व या कवितेमध्ये दिलेलं आहे. आणि रेखाताई म्हणाल्या तशा की सौंदर्य हे बघणाऱ्याच्या दृष्टीवर आहे, विचार हे सुद्धा सौंदर्यच आहे, म्हणून विचार सौंदर्य हा शब्द आला. आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून ह्या कविता किंवा हे काव्यतरंग किंवा ही मुक्तका म्हणा त्यांना, हे मुक्तकातून जे विचार व्यक्त होत आहेत ते अतिशय आपल्याला आवडण्याजोगे आहेत, हृदयाला भिडणारे आहेत. कारण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भावना, सगळ्यांना आलेले अनुभव हे थोड्याफार प्रमाणात सारखेच असतात, पण ते आम्हाला सामान्य माणसांना व्यक्त करता येत नाहीत. असे जे कवी असतात त्या लेखकांना, कवींना ते छान शब्दात व्यक्त करता येतात आणि तेव्हा आपण दाद देतो, वा वा खरंच पटलं मला, असं जे आपण म्हणतो ते पटलं मला म्हणण्याजोगा हा काव्यसंग्रह आहे. तेव्हा आपण जरूर वाचा. हा एकूणच कार्यक्रम हा मोठी लांबी आहे, त्याला बरीच जणं बोलणार आहेत, याचं भान ठेवून मी इथेच थांबते. आणि या पुस्तकाबद्दल तुम्ही नक्की त्याला वैयक्तिक मतही कळवा. कारण नवीन जेव्हा कलाकार, उदयोन्मुख कलाकार म्हणून आपण त्याच्याकडे बघतो, कवीकडे बघतो, तेव्हा त्याला दाद आवश्यक असते. म्हणजे जरी असं म्हणतात, आताच मंगेश दादांनी सुद्धा सांगितलं की स्वांत सुखाय लिहित असतो. हे आम्ही म्हणतो, आम्ही स्वांत सुखायच लिहितो. सुरुवातीला लिहिताना ते स्वांत सुखायच वृत्तीनं लिहिलेलं असतं, पण कवी किंवा लेखक जे लिहितो ते दुसऱ्यांनी वाचावं ही त्याची तीव्र इच्छा असते आणि त्याच्या पलीकडे जाऊन वाचल्यानंतर दाद द्यावी असंही त्याला मनोमन वाटत असतं. कारण त्याच्याकरताच कवी हे प्रकाशन करत असतो, नाहीतर घरातच राहिल्या असत्या या कविता. पुन्हा एकदा चिन्मयचं आणि चिन्मयच्या कुटुंबियांचं आणि विशेष करून रंगकर्मी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करते आणि इथेच थांबते. धन्यवाद.